नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. बहुतेक ठिकाणी आमदारांनी आपापले गड राखले, मात्र शिराळ्यात मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. चला पाहूया तालुका निहाय संपूर्ण आढावा. खानापूरमध्ये आमदार सुहास बाबर यांनी एकतर्फी विजय मिळवत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वच जागा खिशात घातल्या. हा पूर्णपणे क्लीन स्वीप मानला जात आहे. ईश्वरपूर वाळव्यात आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना संधीच दिली नाही. जिल्हा परिषद 11 पैकी 7 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट, पंचायत समिती 22 पैकी 14 जागा भाजप युतीला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले. पलूसमध्ये आमदार विश्वजित कदम यांनी जिल्हा परिषदेच्या 4ही गटात विजय मिळविला. पंचायत समितीत 8 पैकी 7 जागांवर विजय, फक्त 1 जागा निसटली. मिरजेत आमदार सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषद 11 पैकी 6 जागा, पंचायत समिती 22 पैकी 10 जागा मिळवत आपली ताकद दाखवली. जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषदेच्या 9 पैकी 8 जागा जिंकल्या. पंचायत समितीच्या 12 जागांवर विजय. जत तालुक्यात भाजपचे स्पष्ट वर्चस्व अधोरेखित झाले. शिराळ्यात आमदार सत्यजित देशमुख यांच्यासाठी निकाल अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. त्यांची कन्या साई तेजस्वी देशमुख यांचा विजय हीच जमेची बाजू ठरली. जिल्हा परिषद 4 पैकी 3 जागा राष्ट्रवादी शरद पवार, भाजप 1 जागा. पंचायत समिती 8 पैकी 6 जागा राष्ट्रवादी, भाजपला फक्त 2 जागा. तासगावमध्ये राजकीय चित्र रंजक ठरले. आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद 6 पैकी 4 जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळाल्या. मात्र पंचायत समितीत 12 पैकी फक्त 3 जागा मिळवता आल्या. इथेच संजय पाटील गेम चेंजर ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गट 8 जागा तर भाजप 1 जागा. त्यामुळे माजी खासदार संजय पाटील यांनी पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवली आहे. बहुतांश ठिकाणी आमदारांनी आपले गड राखले. काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट मजबूत. जत व खानापूरमध्ये भाजपचा दबदबा. तासगावमध्ये समीकरणे बदलली. शिराळ्यात सत्ताधाऱ्यांना धक्का. सांगली जिल्ह्यातील या निकालांमुळे आगामी विधानसभा आणि स्थानिक राजकारणाची दिशा स्पष्ट होऊ लागली आहे. आपल्याला काय वाटते? कोण ठरणार पुढचा मोठा चेहरा? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.